तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी राहुल जवादे आर्ज मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या 20 लाख महिलांना आता अपात्र करण्यात आले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या महिलांना सरसकट लाभ देणे हे चुकीचेच अशी कबुली दिली आहे। तर लाडकी बहीण योजना ही निवडणूक समोर असताना निवडणुकीत फायदा होईल याच हेतूने ही योजना सुरू करण्यात आली होती आणि अर्जाची योग्य पडताळणी न करता सरसकट सर्वच अर्ज अप्रूव्ह करण्यात आले आणि सर्वांनाच लाभ देण्यात आला आणि 2,40,00,000 महिलांना या योजनेत सहभागी करण्यात आले आणि सुरुवातीला 2 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये सुद्धा देण्यात आले आणि 2,40,00,000 महिलांना या योजनेचा लाभ देताना त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला। तर आता हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पडताळणी सुरू केली आहे आणि या पडताळणीमध्ये आतापर्यंत 20 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे। या योजनेमध्ये अशा भरपूर महिलांनी अर्ज भरले होते ज्या या योजनेसाठी पात्रच नव्हत्या। तर अशाच महिलांची आता पडताळणी सुरू आहे। तर या अगोदर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून बाद केले आहे। त्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना बाद करण्यात आले आहे आणि त्यानंतर शासकीय म्हणजे सरकारी नोकरीवर असणाऱ्या किंवा शासकीय मानधन घेत असलेल्या महिलांची पडताळणी चालू आहे आणि आता ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आयटी रिटर्न किंवा इन्कम टॅक्स भरत असलेल्या अशा महिलांची पडताळणी आता सुरू झाली आहे। तर या पडताळणीमध्ये आतापर्यंत 20 लाख महिलांना या योजनेच्या बाहेर करण्यात आले आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 2,30,000 महिला, त्यानंतर 65 वर्षाच्या वर असणाऱ्या 1,10,000 महिला, 4 चाकी वाहन असणाऱ्या 1,60,000 महिला, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या 7,70,000 महिला आणि सरकारी नोकरीवर असणाऱ्या 2,652 आणि अदर आणखी काही अशा एकूण 20 लाख महिलांना आतापर्यंत या योजनेच्या बाहेर करण्यात आले आहे। तर ही होती लाडकी बहीण योजनेची अपडेट। तर अशीच अपडेटची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।